दरवेळी शेपटी वळवळत पायाखाली यायचं आणि पाय पडला की फणा उगारायची सवय जात नाही ना ग तुझी? आमच्या आईनं नाही, तुझ्या या नवऱ्यानं सोडलंय आमच्या आईला. विचार त्याला का सोडलंय ते, विचार ना. बघ कसा तुझ्या साडीच्या पदरामागं उभारलाय मान खाली घालून नेभळटासारखा. का नाही याची हिंमत होत मान वर करून बोलायची? विचार ना, का नाही होत याची हिंमत? वंशाचा दिवा पोरगाच पाहिजे. हा, पोरगी नको. पोरगी म्हणजे काळजावरचं ओझं असतं, हेच ना? अशा सडक्या विचारांच्या माणसासोबत आमची आई राहत नाही ना, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. रात्रंदिवस कष्ट करून तिने मोठ्या हिमतीनं आणि मानानं मोठं केले आम्हाला, आणि हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. नवऱ्याच्या जोरावर लाली लिपस्टिक लावून गावभर फिरणाऱ्या बाईला काय कळणार आहे ग कष्टानं कमवलेल्या मान सन्मानाचं महत्व? सांग ना, काय कळणार आहे? आणि तू जो खेळ आमच्या आईसोबत खेळतीयस ना, तो आता बंद करायचा. ती तुझ्या वाटेला येत नाही आणि तूही तिच्या वाटेला जायचं नाहीस. आणि जर का केलीस तर ह्या कृष्णामाईच्या मुली तुझा खेळ खंडोबा करायलाही विसरणार नाही, लक्षात ठेवायचं.